कीर्तिकर यांना ईडीनं आता दुसरं समन्स बजावलंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 8 एप्रिलला चौकशीला हजर रहा असे आदेश देखील अमोल कीर्तिकर यांना देण्यात आलेले आहेत। अमोल कीर्तिकर यांना कथित खिचडी घोटाळ्यामध्ये हे समन्स बजावण्यात आलंय। ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांना ईडीनं आता दुसरं समन्स बजावलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, पहिल्या समन्सला वकिलांची हजेरी, मात्र आता पुन्हा एकदा अमोल कीर्तिकरांना दुसरं समन्स। ईडीने अमोल कीर्तिकर यांना हे दुसरं समन्स पाठवलेलं आहे आणि खिचडी घोटाळ्यामध्ये अमोल कीर्तिकर यांची चौकशी करण्यासाठी हे समन्स पाठवण्यात आलेलं आहे। खरं तर 27 तारखेला अमोल कीर्तिकर यांना ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला बोलावण्यात आलेलं होतं, मात्र ते काही कारणास्तव पूर्वनियोजित कार्यक्रम होते आणि त्यामुळे मी चौकशीला हजर राहू शकत नाही अशा पद्धतीचा निरोप त्यांनी वकिलांच्या माध्यमातून ईडीला कळवलेला होता आणि या निवडणुकींच्या धामधुमीनंतर मी चौकशीला हजर राहीन असंही सांगितलेलं होतं। मात्र ईडीनं हे दुसरं समन्स लगेचच आता जारी केलेलं आहे। 8 एप्रिलला त्यांना ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहण्याच्या सूचना ईडीतर्फे देण्यात आलेल्या आहेत। मात्र अमोल कीर्तिकर हे चौकशीला हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमोल कीर्तिकर हे मुंबईतून ठाकरे गटाकडून लोकसभेचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अमोल कीर्तिकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत। याच प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना सुद्धा अटक झालेली आहे आणि त्यानंतर आता अमोल कीर्तिकर यांना सुद्धा ईडीकडून चौकशीला बोलावण्यात येतंय। हे दुसरं समन्स जारी करण्यात आलेलं आहे, त्यामुळे अमोल कीर्तिकर 8 तारखेला चौकशीला हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अन्यथा या सगळ्या पूर्ण महिन्याच्या कालावधीमध्ये अमोल कीर्तिकर यांच्यावरती ईडीकडून काही कारवाई केली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।